तर नमस्कार मित्रांनो, या आहे आपला भाऊ या यूट्यूब चॅनलवर दुसरा व्लॉग. तर आम्ही दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे शर्त्या आणि कुस्त्या. तर पहिला आम्ही दाखवणार आहे शर्त्या. पब्लिक तर ठीक झालं. त्या पब्लिकमध्ये चांदीचा रथ जो सलग 3 वर्ष शर्तीत पहिला येईल त्याला चांदीचा रथ दिला मग तिथून शर्त्या चालू झाल्यात. मग शर्ती पहिला म्हणजे घोडावर बसून होती. घोडी तर एकदम वाईटच पळालती. शेवटपर्यंत थांबा तुम्हाला सांगतो. मग शेवटी घोडे आले परत. आमच्याच गावाचा पहिला आणि दुसरा नंबर आलेला आहे. काय विषय आहे काय, घोडी तर एकदम शेवटच पळालती. मग त्याच्यानंतर एक शेवटला जरा कमी पडत होतं घोडं, तरी पण त्यानं तिसरा नंबर मारला. मग त्यानंतर घोडागाडीचे शर्यत चालू झालेत. आणि घोडागाडी परतून आल्यावर एक दुर्घटना झाली. तुम्ही पुढे बघा. पाठीमागनं गाडी यायला चालूच होत्या, पण ही गाडी मधी पडली ती. पण बैलाला काय झालं नव्हतं. बैल उभारून त्याला घेऊन गेलेत कडाला. मग तो पटा झाल्यानंतर जनरल घोडा सोडलेत. आणि जनरल घोडा सोडल्यावर निम्मी गाडी पुढं आणि निम्मी गाडी तिथंच थांबलेले आहेत. मग त्या अनेकदा लावायसाठी त्या पूर्ण गाड्या थांबवल्या. एक एक गाड्या तर पूर्ण बंगल्यापत्र जाऊन परत आणल्या. आणि तसं एकदा नाही दोनदा झालं. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. हे बघा, हे दुसऱ्यांदा पूर्ण पुढं जाऊन परत त्याने बोलवून घेतलं. मग शेवटीचं एकदा सोडलंच. बघा एकदम कसलं फास्ट चालल्यात, एकदम घासाघाशीनं चालले ते. त्यानंतर शेवटी परतून आलेत. तर याचा पहिला आणि दुसरा तिसरा. ते तर बघा, मी आले चौथी. एकदम फास्ट एकदम फास्ट होते. तर आमच्या कार्यकर्त्याला म्हटलं भावा जरा खायला दे. तो काय म्हणते बघा. मग जनरल घोडा झाल्यावर तुम्ही वाट बघत होता ती शर्ती लागली, म्हणजे बैलगाडी शर्यत. सगळ्याशने नाद ह्याचाच ओ. परत ही सुटलीतच एकदम. बघा किती बैलगाड्या आलते ते पण बघा. ह्यात बंडाभाऊची पण गाडी आलती. सगळ्याशने माहीतच होतो बंडाभाऊ खिलारीच पहिला येणार, आणि तसंच झालं. बंडाभाऊ खिलारीनंच पहिला गारवा केला. ही दुसरी बैलगाडी. ही तिसरी बैलगाडी. ही जरा आणि ही चौथी गाडी आणि पाचवी गाडी. ही एकदम घासाघाशीतच गेलतीत. ही त्याच्यानंतर पाचवी गाडी चौथ्याची साईड काढून पुढे गेली. आणि त्यानंतर हे टू व्हीलर बघा केवढ्या चालल्या. मग त्याच्यानंतर झाली संध्याकाळ. मग आता होती कुस्ती. कुस्तीत म्हणजे पूर्ण पैलवान सगळे चावडीत हजर झालतेत. मग त्यानंतर आम्ही पोचला कुस्तीच्या मैदानावर. आम्हाला जरा जायला लेट झालता. तिथे गेल्या कुस्ती चालू झालतेत. तर कुस्ती खेळायला पण खूप लांब लांबनं माणसं आलेली आहेत, पोरं आलेली आहेत. कुस्ती तर एकदम शेवटच खेळालतेत. त्यानंतर या हात वरून काढलेला ह्यो कर्नाटक भागातला टॉपचा पैलवान होता. कुस्ती बघायला पब्लिक तर ढिग झालती. आजूबाजूची गावाची सगळी कुस्ती बघायला आलती. मग त्यानंतर एंट्री होत्या आमच्या गावातल्या 2 पैलवानची. ही दोन्ही पैलवान आमच्याच गाव. त्याच्यानंतर तुम्ही नुसतं अँकरिंग बघा कसली कॉमेडी आहे.
आपण नंतर व्लॉग कंटिन्यू करूया. बापरे, देवळावल्या गुंडेसारखं गोल 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 पोरगायचे. पण एकेरी पटाला लागलाय तो संतोष हरुगिरी. मध्यभागी लढतोय केदार पाटील. वॉर्निंग द्या. काय मैदान जैस तरी काष्टी पाशानी स्वप्नात आणि सत्यात ज्यांना कुस्ती दिसते ते सज्जे. नाव त्याचं संतोष हरुगिरी. कब्जा घेतलेला आहे आणि खाली बसलाय तो पप्पू चव्हाण. तुला काय करायचं ते कर म्हणतोय. मग कुस्ती बघून झाल्यावर आम्ही यात्रेत फिरायला आलो. यात्रेत तर काय गर्दी मावनास, तसंच कुठं वाट दिसेल तसं हळूहळू पुढे गेला. मग त्यानंतर आम्ही पोचलो पाळण्यापाशी. मामा बघा कसं नाचालतं. मग पाळण्यापाशी पोचल्यानंतर आम्ही बसलो पाळण्यात. त्याचा काय व्हिडिओ केला नाही. तर व्हिडिओ आवडल्यास, व्लॉग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. एवढं काय आम्हाला परफेक्ट जमत नाही, तरी पण करायचा प्रयत्न केला आहे. तर धन्यवाद.